Next topic, subsidiary books. A small business may be able to record all transactions in single journal, but as the business expand म्हणजे वाढविणे, the number of transactions become so large, the journal is required to be subdivided into special journals which are called subsidiary बुक्स. म्हणजे एखादा छोटासा बिझनेस असेल, डेलीचं रेकॉर्डिंग असेल तर ते आपण सिंगल एंट्रीमध्ये करू शकतो. परंतु व्यवसाय तुमचा वाढवायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये परचेस बुक बनवू शकता, सेल्स बुक बनवू शकता, परचेस रिटर्न बुक बनवू शकता किंवा सेल्स रिटर्न बुकची आवश्यकता असते. त्याचबरोबर तुम्ही चेक्स देत असाल किंवा बिल्स देत असाल त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या अकाउंटची आवश्यकता असते. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला त्या अकाउंटचं सब डिवायडेशन करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला सबसिडरी बुक्सची आवश्यकता आहे. तुम्ही ओनर असाल कंपनीचा तर फक्त एकच अकाउंट तयार करून शांत बसणार आहे किंवा अकाउंटंटला तेवढंच काम देणार आहे का फक्त कॅश बुक बनवा, कॅश कॉलमचंच एक अकाउंट बनवा? नाही, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन करणार आहात ते रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला सब डिवायडेड बुक बनवावं लागेल. त्यालाच सबसिडरी बुक्स असं म्हटलं जातं. सबसिडरी बुक्समध्ये फर्स्ट सिंपल कॅश बुक बनवावे लागते. सेकंड 2 कॉलम कॅश बुक. 2 कॉलममध्ये एक कॉलम कॅशचा असणार आहे आणि सेकंड बँकचा असणार आहे. म्हणजे तुम्ही रोखीचे व्यवहार केले असतील तर कॅशमध्ये येईल, चेकने व्यवहार केले असतील किंवा बँकेशी काही ट्रान्झॅक्शन्स केलेले असतील तर त्याचं रेकॉर्डिंग त्या अमाऊंटचं बँक कॉलममध्ये केलं जातं. नेक्स्ट टॉपिक, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर मिनिंग, इम्पॉर्टन्स, युटिलायझेशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स अँड टाईप्स ऑफ बँक अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट पे इन स्लिप, सेकंड विथड्रॉल स्लिप, and third bank passbook and bank statement. These are important documents in bank transactions. पे इन स्लिप यालाच आपण काय म्हणतो, भरणा पावती. तुम्ही पैसे भरत असताना बँकेमध्ये हे चलन वापरलेले आहे. त्याच्यानंतर कॅश विथड्रॉल स्लिप म्हणजे काय, पैसे काढावयाचे चलन. याचाही वापर आपण डेली रुटीनमध्ये करत असतो. या चलनांचा फॉर्मॅट कसा असतो किंवा स्टेटमेंट ऑफ अकाउंट, एखाद्या वेळेस आपल्याला बँकेतील काही डिटेल्स आवश्यक असतील तर त्याचं स्टेटमेंट आपण बँकेकडून मागून आणतो. त्याचा फॉर्मॅट कसा असतो हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर बँक पासबुक म्हणजे बँकेमध्ये कशा पद्धतीने एंट्रीज केल्या जातात. आपण पैसे अकाउंटवरती जमा केले तर डेबिटला होतात की क्रेडिटला एंट्री होते. जमा आणि नावे असे 2 कॉलम असतात. त्याचबरोबर पैसे आपण बँकेतून काढले तर एंट्री कुठे होणार आहे याचं आपण फॉर्मॅट पाहणार आहोत. नेक्स्ट टॉपिक, रेक्टिफिकेशन ऑफ इरर्स. म्हणजे ज्या काही ट्रान्झॅक्शन्समध्ये किंवा रेकॉर्डिंगमध्ये ज्या काही मिस्टेक्स झालेल्या आहेत, इरर्स म्हणजे मिस्टेक्स किंवा चुका, रेक्टिफिकेशन करणार आहोत. म्हणजे त्या चुकांची आपण दुरुस्ती करणार आहोत. म्हणजे एखादा खर्च झालेला आहे तो कोणत्या व्यक्तीकडून झालेला आहे किंवा बँकेचा खर्च झालेला आहे का प्रोप्रायटरचा खर्च झालेला आहे, ते चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटला दाखवलेलं असेल तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये मिस्टेक झाली असं म्हणता येईल. ते आपल्याला दुरुस्त करून ट्रान्झॅक्शन लिहावे लागेल किंवा ती एंट्री आपल्याला परत लिहावी लागेल. या टॉपिकमध्ये आपण मिनिंग अँड इफेक्ट्स ऑफ इरर्स, टाईप्स ऑफ इरर्स, डिटेक्शन अँड रेक्टिफिकेशन ऑफ इरर्स, प्रिपरेशन ऑफ सस्पेन्स अकाउंट्स हे पॉईंट पाहणार आहोत. लास्ट टॉपिक तो म्हणजे फायनल अकाउंट्स ऑफ ए प्रोप्रायटरी कन्सर्न. म्हणजे आपल्याला व्यवसायामध्ये किंवा अकाउंटिंग जोपर्यंत शिकत आहे लाईफटाईम आपल्याला इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे फायनल अकाउंटचा टॉपिक. त्यामध्ये फायनल अकाउंट्स म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत किंवा इम्पॉर्टन्स काय आहे बिझनेसमध्ये ते पाहणार आहोत. आफ्टर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे आपण पाहणार आहोत.
त्याचबरोबर ॲडजस्टमेंट म्हणजे क्लोजिंग स्टॉक असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल, प्रीपेड एक्सपेन्सेस असेल, डेप्रिसिएशन ऑन असेट्स, बॅड डेट्स अँड RDD अँड अदर ॲडजस्टमेंट्स याच्या एंट्रीज कुठे केल्या जातात, ट्रेडिंगला करतात की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का बॅलन्स शीटला, हे या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटमध्ये फक्त आपले ट्रेडिंग म्हणजे व्यापारविषयक जे व्यवहार झालेले आहेत, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च आणि इन्कम्स म्हणजे उत्पन्न, कोणत्या गोष्टीसाठी आपण खर्च केलेला आहे व्यापार करत असताना किंवा व्यापारातून आपल्याला कोणत्या मार्गाने पैसे मिळालेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग आपण क्रेडिट बाजूला करणार आहोत आणि एक्सपेन्सेस असतील तर ते आपण डेबिट साईडला एंट्रीज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट नंतर आपल्याला तयार करावे लागते ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम्स ऑफ बिझनेस रेकॉर्ड केले जातात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेंटेन्ड टू ॲसर्टेन नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड करणार आहोत. जर आपली क्रेडिट साईड डेबिट साईडपेक्षा जास्त असेल म्हणजे इन्कमची बाजू जास्त असेल तर त्यावेळेस आपला जो बॅलन्स येईल मायनस करून त्याला काय म्हटलं जातं, नेट प्रॉफिट. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. डेबिटची टोटल आपली जास्त आली आणि क्रेडिटची टोटल कमी आली, क्रेडिटला इन्कम आहेत तर त्यावेळेस आपल्याला लॉस झालेला आहे असे म्हटले जाते. त्या बॅलन्सला काय म्हणतात, नेट लॉस. प्रॉफिट अँड लॉसमध्ये जर आपल्याला नेट प्रॉफिट झाला तर त्याच्यानंतर आपण काय बनवतो तर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला कॅपिटलमध्ये तो ॲड केला जातो आणि नेट लॉस झाला असेल तर तो बॅलन्स शीटच्या कॅपिटलमधून लेस केला जातो. बॅलन्स शीटला दोन बाजू असतात. डेबिट साईडला आपण लायबिलिटीज लिहितो आणि क्रेडिट साईडला काय लिहितो, असेट्स लिहितो. शक्यतो त्याला दोन बाजू आहेत असं म्हणू शकत नाही, फक्त उजवी बाजू आणि डावी बाजू असं म्हटलं जातं. लायबिलिटीज आपण डाव्या बाजूला लिहितो आणि असेट्स आपण उजव्या बाजूला लिहितो. लायबिलिटीज म्हणजे देणी आणि असेट्स म्हणजे मालमत्ता. आता देणी कोणकोणती आहेत, जर तुम्ही बिझनेससाठी एखाद्या बँकेचं लोन घेतलं असेल किंवा तुम्ही कॅपिटल आणलं असेल, पर्सनल असेल तर ते आपण लायबिलिटीजमध्ये रेकॉर्ड करतो. असेट्स म्हणजे मालमत्ता, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक म्हणजे बँकेमध्ये तुमचा बॅलन्स असेल किंवा वैयक्तिक रोख रक्कम तुमच्याजवळ असेल व्यवसायातील तर त्याचं रेकॉर्ड आपण मालमत्तेमध्ये करतो. किंवा त्या बिझनेसची बिल्डिंग असेल, तुमच्या मशिनरी असतील, फर्निचर असतील त्या बिझनेसमधील किंवा वर्षाच्या शेवटी जो शिल्लक राहिलेला क्लोजिंग स्टॉक आहे ती सर्व तुमची मालमत्ता आहे. त्याचं आपण रेकॉर्डिंग कुठे करतो, असेट साईडला, म्हणजे ती आपली मालमत्ताच असते. बॅलन्स शीट कधी टॅली होते, तुमची दोन्ही साईडची टोटल लायबिलिटीज आणि असेट साईडची इक्वल पाहिजे, समान असली पाहिजे तरच तुमचं अकाउंट टॅली झालं असं म्हटले जाते. ओके, थँक्स.